दुर्गीचो झील तू माझ्या, शिकलो सवरलेलो. तुझा देवान बरा वाईट केला तर मग गावात राव काच नको. तुझ्या मामाला मला तोंड दाखवायला जागा नाही रे. त्या परीस तू तुझ्या जातीतली बरी मुलगी कर. आम्हाला लग्नाला बोलाव, मानूला लुगडं चोळी दे, म्हणजे आम्हाला सगळं पावलं. माझ्या डोळ्यातच एकदम पाणी आलं. पण ते तिला कळू नये म्हणून डोळ्यात काहीतरी गेलं असं भासवत तुम्ही हातरुमालानं डोळे पुसले. आणि एक स्पष्ट सांगते हो, कल्याणी बोलतच होती. देवाकडे पुढा करून सांगता, तुझी इच्छा असली तर वर्षातून 2दा येणा जाणा कर. तिला पेजे पुरता काय ना काय देत रह. तुझ्या घरकारणीचं जुनेरा दिला तरी चालत. देवाच्या साक्षीन ती तुझी राहील. आज्ञात तुझी, माझी नजर राहील तिच्यावर. तिला तशी ठेवली तर देव नको म्हणत नाही रे. पण लग्नाचा विचार डोक्यातला काढून टाका बाबूल. ती तिथनं उठली, आत निघून गेली. आतनं एक नारळ घेऊन आली. नारळ घे हो, नारळ घे. देवा पुढे ठेवून नेम कर. लगीन करणार नाही पण नेमान येणा जाणा ठेवीन म्हणून सांग. देवाची कृपा राहिलो. असू देत ते. माझा आवाज साफ विरला होता. माझा नारळ म्हणून घेत नाही. अरे तुझ्या मामाचोच नारळ यो. मी काही बोललो नाही. असाच जायला उठलो. मानू आली नव्हती म्हणून बरं, कारण ती आली असती तर खास रडली असती आणि मग मी सुद्धा रडलो असतो. संथ पावलं टाकत मी अंगण ओलांडलं. घराच्या दिशेनं वळता वळता तुळशी पाराला टेकत कल्याणी म्हणाली, बाबूल वाईट वाटून घेऊ नको रे. येणा जाणा ठेव. गोष्टी देवाधर्माच्या म्हणून सांगितल्या तुला. भोवताली गडद होणाऱ्या अंधारात तुम्ही कणाकणानं विरत होतो. सरळ समुद्रावर जावं आणि मोठ्यानं रडत बसावं असं मला वाटत होतं. जत्रेच्या आदल्या दिवशी मी देवळात गेलो. देवळाच्या आवारात सभोवार छोटे छोटे मंडप घालत होते. दुकानांसाठी, चहा पाण्याच्या हॉटेलांसाठी. देवळातून मानू बाहेर येत होती. तिने पदर खोवला होता. नेसणं वर ओढून घेतलं होतं. ती हसली. मला पूर्वीसारखं हसता नाही आलं. जड समया तशाच हातात धरून मानू मला म्हणाली, आई नको म्हणाली ना. तुला कळालं? अहो रात्रभर तेच चाललं होतं. मग काय? नाही, तुझं म्हणणं काय आहे? हे बघा, तुम्ही म्हणत असाल ना तर समया इथेच ठेवून तुमच्या मागणं येईन मी. पुढे आपण आणि आपलं कर्म. ठीक आहे, मी प्रसाद घेतो असं म्हणत मी हसण्याचा प्रयत्न केला, पण तो तेवढा काही जमला नाही. देवळात जाऊन मी प्रदक्षिणा घातल्या, तीर्थ घेतलं आणि नारायण गुरुवाला मी म्हणालो, नारायण एक प्रसाद घ्यायचा आहे मला. मग घेऊया. कधी? उद्या? उद्या नाही हो, उद्या जातो रा. देवाच्या अंगावर कपडे चढणार ना. अच्छा, मग कधी? म्हणताय तर आता घेऊया. हो चालेल की, घे. नारायणनं ताबडतोब कुड्याच्या पानाचे तुकडे भिजवले आणि देवाच्या उघड्या अंगाला लावले. काय विचारायचं आहे? नाही, मनात एक इच्छा आहे. त्या इच्छेप्रमाणे करू का नको? हात जोडा. असं म्हणून गुरुवानं स्वतःही हात जोडले आणि देवा महाराजा असं म्हणत त्यानं लांब लचक गारहाणं घातलं. पैशा एवढे पानाचे हिरवे तुकडे बघत हात जोडून मी स्वस्थ बसून होतो. थोड्या वेळानं देवाच्या छातीवरचे डावीकडचे 2 हिरवे तुकडे खाली पडले. नारायणा, मी अधीर झालो. नारायणाला हाक मारली. देवाच्या छातीकडे बघत नारायण म्हणाला, प्रसाद नाकारी आहे हो. नकार आहे. मनात आहे ना ते करू नका. कल्याण नाही त्यात. ते ऐकता ऐकता मी कण्यातनं वाकून गेलो. आता मला हात टेकून सुद्धा उठता येईल का नाही असं वाटायला लागलं होतं. आणखीन एक प्रसाद घेऊया, नारायण मला म्हणाला. कसला? सुकलेली जीभ कशी तरी हल्ली. हे कोंबडं मारलं तर नड नाहीशी होईल का असं विचारतो. ठीक आहे, विचार. नारायणनं पुन्हा पानाचे कपटे लावले. कोंबडं मारलं तर नड नष्ट करून मनासारखं घडव असं म्हणून त्याने पुन्हा गारहाणं घातलं.
पुन्हा 2 कपटे खाली पडले. ते पाहता पाहता देवाची उभी मूर्ती चक्क हल्ली असा भास झाला. नारायणा, नाही हो, नाही. मनातली इच्छा द्या सोडून तुम्ही. तो कल्याणाचा मार्ग नाही, द्या सोडून. गुरुवाच्या ताटात रुपया टाकून मी उठलो. मागोमाग नारायण गुरव सुद्धा रुपया कनवटीला लावत निर्विकार मुद्रेनं निघून गेला. बाहेर अंधार झाला होता. देवळात त्याहूनही अंधार होता. आता देवळातनं हालूच नये, ह्या अंधारात गडप व्हावं असं वाटायला लागलं होतं. तेवढ्यात समया घेऊन मानू आली. प्रसाद घेतला? ते किणकिणते 2 शब्द देवळात खूप मोठ्यानं घुमले. हो, घेतला. काय झाला प्रसाद? होकारी झाला. मानू हसली. तो आवाज असा चमत्कारिक घुमला की खोल दरीत उच्चारलेला शब्द पुन्हा पुन्हा घुमून उठावा ना, तसा तो आवाज घुमत होता. त्या आवाजानं माझं काळीज अक्षरशः फाटल्यासारखं झालं. मी बाहेर पडलो. माझ्या मागोमाग मानू सुद्धा बाहेर आली. हातातल्या समया देवळात ठेवायला सुद्धा ती विसरली होती. तना मनानं देवाची सेवा केली आहे मी. देव माझं कधीच वाईट करणार नाही असं म्हणत मानू तिथेच उभी राहिले. मी जातो. येतो म्हणावं. अहो, येतो असं म्हणालो आणि मी अंधारात गडप झालो. रात्री जत्रेला तुफान गर्दी उडाली होती. देवळाच्या भोवती 2-3 हजार माणसं साठवणीतले कपडे घालून जमली होती. बायकांच्या डोक्यात आबोलीचे वळेसर, केतकीचे तुरे होते. केळ्यांचे फणे विकत घेऊन माणसं देवापुढे झुंबड करत होती. देवळाच्या भोवती लहान मोठी दुकानं मांडली होती. खाज्या, फुटाणे, बत्ताशी यांच्या पराती मांडल्या होत्या दुकानात. साखरेच्या गाठल्यांचे रंगीत घोस दुकानात लोंबत होते. कचकड्याच्या खेळण्यांची दुकानं होती. पिपाटणी आणि फुगे यांच्या आवाजानं आसमंत गजबजलेला होता. चहा, भजी, उसळपुरी यांची हॉटेलं होती. मधून मधून धर्मशाळेत टांगलेले ढोल महार लोक बडवत बसले होते. नगारखान्यात ताशा, सनई आणि चौघडा ही वाद्य वाजत होती. पण कान दिला तरच ती ऐकू येत होती. बाकी सगळा एकच पानिपतावरचा गजबजाट. कल्याणीच्या अंगणात पटावर 2-2 मेणबत्त्या लावून जुगारी अड्डे बसले होते. गटागटानं घोळका करून 8-10 अड्डे पडले होते. पटापटा इस्पिकं पिसली जात होती, मोडली जात होती. पैशांची चाळवाचाळव सुरू होती. मध्यरात्रीला देवाची पालखी निघणार होती. देवळाभोवती पालखी फिरली की मग दशावतारी नाटक होणार होतं. ते सगळं मग सकाळी उजाडेपर्यंत सुरू राहणार. मी गर्दीत वेड्यासारखा फिरत होतो. कचकड्याच्या खेळात मन नव्हतं, जुगारात रस नव्हता, हॉटेलात बसून काही खावं अशी इच्छाही नव्हती. नजर नसल्यासारखा गर्दीत चारी बाजूने आपटत पुन्हा पुन्हा देवळाभोवती फिरत बसलो होतो मी. मध्येच लखोबा भेटला. 2 खांद्यावर 2 पोरं घेऊन दुकानातून फिरत होता. मुलांना 2 रुपये दिले तशी पोरं खदाखदा हसायला लागली. हातात पैसे पडताच मुलं खांद्यावरून खाली उतरली, एका खेळण्याच्या दुकानात घुसली. मध्येच एकदा कल्याणीच्या घराकडे गेलो. पडवीत काळोख होता. अंगणात जुगाऱ्यांची संख्या वाढली होती. तेवढ्यात तिथे पोस्टमास्तर दिसला. मला म्हणाला, घरात कोणी नाही हो, आज त्यांची कामं देवळात. मी काही बोललोच नाही. थोड्या वेळानं मोठमोठ्यानं ढोल वाजला. नगारखान्यात चौघड्याचा आवाजही वाढला. देवळात मोठ्यानं 2 शिंग फुंकली गेली. पालखी देवळातनं बाहेर पडत होती. पालखी भोवती लोकांनी प्रचंड झुंबड केली. पुरुष, बायका, मुलं, अनेकांच्या खांद्यावर मुलं बसली होती. बायकांच्या कडेवरची मुलं गर्दीत गुदमरून केकाटत होती. पालखीच्या जवळ जाऊन आतली देवाची चांदीची प्रतिमा दृष्टीला पडावी म्हणून प्रत्येकाची धडपड सुरू होती. त्यातच कोणाचा पाय कोणाच्या पायावर पडला म्हणून भांडणं होत होती, शिवीगाळ सुद्धा होत होती. सज्जातून पालखी बाहेर आली. पुढे ढमाढम ढोल बडवणारे महार, मागून ताशा आणि सनई वाजवणारे वाजंत्री, मखमली पट्टे चढवून हातात चांदीचे दंड घेतलेले 2 पट्टेदार, त्या मागोमाग उपरणी पांघरलेले 2-4 भटजी, पाठीमागणं अंजिरी मखमली छताची डेरेदार पालखी, 2 देवळ्यांनी खांद्यावर घेतलेली.
पालखीच्या दोन्ही बाजूला आरत्या घेऊन नटलेल्या 4-4 भाविणी, पालखीच्या पाठीमागे मामा आणि त्यांच्या मागे इतर मानकरी. पालखी सज्जातून बाहेर आली तरी पालखीच्या जवळपास काही जाता येईना. मध्ये मध्ये पालखी थांबत होती, ढोल थांबत होते, भटजी स्तोत्र म्हणत होते. त्यावेळी भाविणी चौऱ्या ढाळत होत्या, मग भाविणी भजन आळवत होत्या. पुन्हा ढोल, शिंग, ताशा, पालखी आणि मग पालखी पुढे सरकायची. पुढे सरकता सरकता पालखीच्या बराचसा जवळ गेलो. समोर पुढा असलेल्या 4 भाविणी अनोळखी चेहऱ्याच्या होत्या म्हणून पुन्हा तिथनं माघारी फिरलो. गर्दीतनं वाट काढत वळसा घातला, उलट्या दिशेला शिरलो आणि अक्षरशः थिजून गेलो. समोर 4 भाविणी होत्या. त्यात कल्याणी होती, जशी काही महाराणी, आणि तिच्या शेजारी महानंदा. जरीचा शालू नेसली होती शेवाळी रंगाचा, वर अंजिरी बुट्टीचा शेला, हातात काचेच्या बांगड्या, मध्ये सोन्याच्या पाटल्या आणि गोठ, दंडात वाक्या, गळ्यात सोन्याचे हार आणि सर सुद्धा, कानात मोत्यांची कर्णफुलं, आंबाड्यात कडकडी फुलं, नाकात मोत्याची नथ, हातात पंचारती, दंडावर चौरी. कल्याणीचा विरोध विसरलो. मागच्या मागे जाऊन मानूच्या शालूची गाठ आपल्या सदऱ्याच्या टोकाला मारावी असा अनावर मोह झाला. समोर पालखी आहे ह्याचं भानच नव्हतं. पालखीमधून नजर लावून मी घायाळ होऊन महानंदीकडे बघत होतो, पण तिचं लक्षच नव्हतं. हातातल्या पंचारतीवर तिची नजर होती. सगळा चेहरा उजळला होता, निरांजनाच्या उष्णतेनं लालबुंद झाला होता. वाटत होतं तिने क्षणभर तरी नजर उचलावी, पालखीमधून मला बघावं. मी बारीक केलेला उजवा डोळा तिने बघावा, लाजावं. वळसा घेऊन पालखी देवळात गेली. गर्दी इतकी फुलली की मला देवळात शिरणं कठीण झालं. बाहेरच राहिलो. मग हत्ती घोड्यांची चित्र असलेलं साखरेचं एक रंगीबेरंगी गाठलं घेतलं. ते खिशात टाकून टेहळणी केली. मी वेड्यासारखा एकीकडे बघत असताना अंगावरनं अंजिरी शेला गेला. तिनं मागं वळून बघितलं आणि ये अशा अर्थी मान हलवली. मी मागे मागे चालत राहिलो. चालता चालता ती कुठेतरी काळोखात शिरली. जरीची बुट्टी आणि आंबाड्यातली कडकडेची फुलं चमकत होती. त्या दिशेनं मी सुद्धा गेलो. वाट अनोळखी होती. कुठल्या दिशेनं नेत होती कुणास ठाऊक. अंधारात चाचपडत जाता जाता तिच्या घरापाशी पण मागच्या वाटेनं आम्ही पोहोचलो. तिनं मागच्या दाराचं कुलूप काढलं, दार उघडलं. त्याच नेहमीच्या खोलीत आलो आम्ही. तिने समई पेटवली. चपखल पायघोळ नऊवारी शालू वर शेला, नथीला जीभ लावत ती क्षणभर उभी राहिली. बाहेर जुगारी अड्ड्यावर हसणं खिदळणं सुरूच होतं. मी तिला बघतच राहिलो. बघता बघता बेभान झालो. सगळं विसरून तिच्यावर झडप घालणार तोच थांबा हो. अबोलीचे वळेसर गाठवून तिने मोठा हार केला होता. तो तिने माझ्या गळ्यात घातला. मीही साखरेचं गाठलं तिच्या गळ्यात बांधलं. साखरेचे हत्ती घोडे एकमेकांच्या दातांनी तोडले. आम्ही तोंड गोड केलं. तो हार गळ्यात पडताच का कोण जाणे सुरुवातीचा अवखळ उन्माद कमी झाला. आपलं लग्न झालंय याची जाणीव झाली. कुठेतरी पावित्र्य डोकावलं. तिचं डोकं छातीवर ठेवून मी बराच वेळ थोपटत राहिलो. तिचं तोंड उचललं. तिच्या नथीचा मोतिया स्पर्श मोठा वेधक वाटला. नथ काढू? नको, असू देत. तेवढ्यात तिने हात हलवला आणि समई विझवून टाकली. जागता जागता कधी पहाट झाली हे कळलंच नाही. थोड्या वेळानं अंगणातला गलबला विरला होता. देवळातलं दशावतारी नाटक संपलं असावं बहुतेक. नाटकाला आलेले लोक माघारी फिरले होते. मानून खिडकी उघडली तेव्हा सताड उजाडलेलं होतं. मी घाईघाईनं दाराची कडी काढली. इथे खूप वेळ गेलाय हे माझ्या ध्यानात आलं. खमिसाची बटणं लावत मी बाहेर सोप्यावर आलो. मागे वळून बघितलं. मानू दारात उभी होती, जरा डावीकडे कलून. पदराची किनार पडद्यासारखी दातात धरून चोळी घालण्यासाठी तिनं उडत्या पाखराच्या पंखासारखे दोन्ही हात बाजूला पसरले होते. मी येतो असं मी म्हटलं तेव्हा किंचित हसून तिने उजवा डोळा बारीक केला आणि लटका रुसवा आणून ती मला म्हणाली, सगळ्या बांगड्या पिचून टाकल्या माझ्या. एवढंच ना? अगं मुंबईहून तुला अशा सुंदर बांगड्या आणतो, बघत राहा. मी वाक्य पूर्ण करण्याच्या आधी ती वेगळ्याच खुबीनं खुदकन हसली.
मी बाहेर पडलो. रस्त्याच्या दोन्ही अंगांना हिरव्यागार तृणपर्णावरचे चमकते दवबिंदू बघत तुम्ही घरी आलो. मामी वाट बघत होती. कुठे होतास एवढा वेळ? अगं नाटक बघितलं. बरं होतं? हो म्हणजे काय छान होतं. ओट्यावर आलो तर मामा शांतपणे घोरत होते. आंघोळ करून घे रे बाबूल, म्हणजे जागरणाचा त्रास नाही होणार तुला. मामी म्हणाली, पण या शरीरावर आता पाणी ओतावं असं वाटत नव्हतं. जमवलेलं स्पर्श सुख पाण्याबरोबर वाहून जाईल असं वाटत होतं. सगळ्या अंगाला साठवणीच्या शालूचा शेल्याचा वेगळाच गंध येत होता. चारवट गाडीनं मी बंदराकडे निघालो तर वाटे देवळाकडे कल्याणी आणि मानू रस्त्यावर उभ्या होत्या. कल्याणीनं माझ्याकडे पिशवी दिली. त्यात 5 नारळ आणि देवाच्या प्रसादाची केळी होती. आता कधी? येईन ना, लवकरच येईन. लवकर म्हणजे कधी ते मानूला माहिती होतं, पण ती काही बोलली नाही. तिचे डोळे डबडबले होते. गाडी हल्ली तेव्हा हसण्यासाठी तिनं ओठ हलवले. ओठाची हिमटीच वळली. गाडी पुढे गेली तशी कल्याणी माघारी वळलेली दिसली, पण मानू गाडीकडे बघत हात हलवत तशीच उभी होती. बंदरावर उतरलो तेव्हा आधी वर मान करून डोंगरीवरचा तो सफेद बंगला पाहिला. इथे यायचंय मानूला घेऊन. बोटीत चढलो. बोटीनं भोंगा दिला. सगळं वातावरण थरथरल्यासारखं झालं. बोट सुटली. बंदरावरचे लोक ओळीनं उभं राहून रुमाल हलवत होते. त्यातच रुमाल हलवत मानू सुद्धा उभी आहे असा भास झाला आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. बोट दूर जायला लागली तसा डोंगरीवरचा पांढुरका ठिपका धुसर झाला. माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं तो जास्तच धुसर होत चालला होता.